मित्रांनो, अलंकार हा विषय तुम्हाला कठीण वाटतो का? व्याख्या पाठ करूनही परीक्षेत आठवत नाही का? तर चिंता करू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणातील अलंकार हा टॉपिक फक्त ट्रिक्स वापरून शिकणार आहोत. हा व्हिडिओ बघितल्यावर तुमचा 1 मार्क 100% फिक्स होणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी थोडक्यात समजून घेऊया की अलंकार म्हणजे काय. ज्याप्रमाणे दागिने घातल्यावर माणसाच्या शरीराचे सौंदर्य वाढते, अगदी तसेच भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी जे शब्द वापरले जातात त्यांना अलंकार म्हणतात. याचे मुख्य 2 प्रकार पडतात. पहिला शब्दालंकार, जिथे शब्दांची जादू असते, आणि दुसरा अर्थालंकार, जिथे अर्थ महत्त्वाचा असतो. आता वळूया शब्दालंकाराच्या ट्रिक्सकडे. पहिला आहे अनुप्रास. याची ट्रिक काय आहे? तर वाक्यात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते. जसे की काकाने काकूंना, यात क वारंवार आला आहे. दुसरा आहे यमक. हे तर सोपे आहे. कवितेच्या ओळीच्या शेवटी मॅचिंग शब्द येतात, जसे घडो आणि पडो. आणि तिसरा आहे श्लेष. यात एकच शब्द 2 अर्थाने येतो, जसे नवरी. नवरी म्हणजे वधू, आणि नवरी म्हणजे जिला नवरा नाही अशी. जिथे डबल अर्थ तिथे श्लेष. आता पाहूया अर्थालंकार. यात मुले नेहमी कन्फ्यूज होतात, त्यामुळे नीट लक्ष द्या. पहिला आहे उपमा. जेव्हा 2 गोष्टींची तुलना करायची असते तेव्हा हा अलंकार होतो. याची ओळखण्याची खूण म्हणजे वाक्यात सारखा, सम, परी, गत यापैकी एक शब्द दिसला की डोळे झाकून उपमा लिहायचे. उदाहरणार्थ पावसाळी नभापरी. दुसरा आहे उत्प्रेक्षा. याची ट्रिक आहे जणू. वाक्यात जर जणू, गमे, वाटे असे शब्द दिसले तर तो 100% उत्प्रेक्षा असतो. जसे हा आंबा जणू साखरच. पुढचा अलंकार आहे अपनहुती. अपनहुतीचा अर्थ आहे लपवणे. याची खूण म्हणजे वाक्यात नव्हे, नसे, कशाचे असे निगेटिव्ह शब्द येतात. जसे हे हृदय नसे. त्यानंतर येतो व्यतिरेक. यात उपमेय हे दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ किंवा भारी दाखवले असते. याची ट्रिक आहे हून किंवा पेक्षा. उदाहरणार्थ अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. देवाचे नाव अमृतापेक्षाही गोड आहे, म्हणजे व्यतिरेक. आता काही इतर महत्त्वाचे अलंकार पाहू. रूपक. यात आणि उपमामध्ये फरक काय? तर रूपकामध्ये सारखा शब्द नसतो. दोन्ही गोष्टी एकच आहेत असे मानले जाते. जसे देह देवाचे मंदिर. अतिशयोक्ती. कोणतीही गोष्ट जेव्हा खूप फुगवून सांगितली जाते तेव्हा अतिशयोक्ती होतो. आणि चेतन गुणोक्ती. जेव्हा निर्जीव वस्तू माणसासारखी ॲक्शन करते, जसे चाफा बोलेना, तेव्हा हा अलंकार होतो. मित्रांनो, आता या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग. तुमच्या स्क्रीनवर जो तक्ता म्हणजे टेबल दिसत आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. परीक्षेच्या आधी फक्त हे शब्द बघून जा. उपमा आला की सारखा, उत्प्रेक्षा आला की जणू, अपनहुती आला की नव्हे, आणि व्यतिरेक आला की हून. एवढे केले तरीही तुमचे काम झाले. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण सोप्या भाषेत अलंकार शिकलो. तुम्हाला या ट्रिक्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.